विठ्ठल भेटीची ओढ, श्रींच्या पालखीचे पंढरपूरतील प्रस्थान, 700 वारकरी पायी झाले सहभागी. वारकरी पंढरीचा, धन्य धन्य जन्म त्याचा. जाये नेमे पंढरीसी, चुकून येती तो वारीसी. आषाढी कार्तिकी, सदा नाम गाय मुखी. एका जनार्दरी करी वारी, धन्य तोची बा संसारी. अशा सार्थ शब्दात संत एकनाथ महाराजांनी पंढरपूरच्या वारीचे महत्त्व विशद केले आहे. वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात दरवर्षी शेगाव येथील गजानन महाराजांची पालखी सहभागी होते. परंपरेनुसार यंदाही श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्रींची पालखी 21 जून रोजी सकाळी 7 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले. पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे 57वे वर्ष आहे. पालखी प्रस्थानामुळे शेगाव नगरीमध्ये भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून शेकडो वारकरी या पायी वारीत सहभागी झाले आहेत. संत नगरी शेगाव पुन्हा एकदा विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली आहे. श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने आषाढी वारीसाठी श्रींची पालखी आज 21 जून रोजी सकाळी 7 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान केले. यंदा पालखी सोहळ्याचे 57वे वर्ष असून भक्ती, सेवा आणि संत परंपरेचा अखंड प्रवाह पुन्हा एकदा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. सुमारे 700 वारकरी, टाळकरी, पताकाधारी आणि सेवेकरी जय हरी विठ्ठल गणगण गणात पोते या अखंड नामघोषात श्रींच्या पालखीसोबत पायी वारी करण्यात आहे. टाळ मृदुंगांच्या निनाद, भगव्या पताकांची डोलणारे रांग आणि मुखी हरिनामाचा गजर यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. श्री क्षेत्र नागझरी येथे महाप्रसादानंतर पालखीच्या पुढील प्रवासास प्रारंभ होईल. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध धार्मिक व सांस्कृतिक स्थळांमधून मार्गक्रमण करत ही पालखी आषाढ शुद्ध नवमी 23 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचेल. अकोला, रिसोड, नरसी, औंढा, नागनाथ, परभणी, परळी, वैजनाथ, अंबाजोगाई, धाराशिव, तुळजापूर, सोलापूर आणि मंगळवेढा या पवित्र स्थानांवरून मार्गक्रमण करत पालखी विठ्ठलाच्या भेटीस जाणार आहे. 23 ते 28 जुलै दरम्यान पालखीचा मुक्काम पंढरपूर येथे राहणार आहे. श्रींची पालखी शेगाव ते पंढरपूर असा सुमारे 33 दिवसांचा पायी प्रवास करणार आहे. या प्रवासादरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धार्मिक स्थळांवर पालखींचे उत्स्फूर्त स्वागत होणार असून मार्गभर हरिनाम सप्ताह, भजन कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कशासाठी तुम्ही या ठिकाणी आले? किती लोक आले? कसं वाटतं इथे? आम्ही तिघीच जणी आहोत. खूप चांगलं वाटत आहे. मी 18 वर्षापासून येत आहे. माझे गुरु माऊली आहे गजानन बाबा. मला खूप चांगलं वाटतंय. काय भावना आहे? खूप भावना आहे माझी देवाविषयी, मी सांगू शकत नाही शब्दात. काय सगळं घातलं? कशासाठी आले होते आज? दर्शनासाठी आलो. दर्शनासाठी दरवर्षी दर्शनासाठी येतो. आता पालखी रवाना झाली. हो. काय पाहिलं सगळं चित्र याचं? नागझरी पर्यंत चाललो आम्ही आता. काय वाटतंय तुला? माझं नाव माधवी अशोक जाधव आहे. आम्ही ही नागझरी पर्यंत चालतो पायी. आम्हाला वारी करायची आहे नागझरी पर्यंत. कसं वाटतं? संपूर्ण 700 वारकरी पायी चालले. तुला काय वाटतं? पाहून काही प्रेरणा मिळते का? हो, मला शांतता भेटते दर्शन करायचं नागझरीचं. बाबाची पताका हो लाल, काशी केली मथुरा केली द्वारका. काशी केली मथुरा केली द्वारका. ऐसा संत नाही गजानना सारखा. ऐसा संत नाही गजानना सारखा. 5व्या पायरीवर घालते मिशेला. 5व्या पायरीवर घालते मिशेला. गजानन बाबाने आशीर्वाद दिला. गजानन बाबाने आशीर्वाद दिला. काशी केली मथुरा केली द्वारका. काशी केली मथुरा केली द्वारका. ऐसा संत नाही गजानना सारखा.
ऐसा संत नाही गजानना सारखा. जय गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज अधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय 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 गजानन. चलो रे शेगांव को जाएंगे आज, बाबा गजानन की याद आई. चलो रे शेगांव को जाएंगे आज, बाबा गजानन की याद आई. सदा भरा रहता है, सदा भरा रहता है उनका दरबार, बाबा गजानन की याद आई. चलो रे शेगांव को जाएंगे आज, बाबा गजानन की याद आई. बाबा गजानन की याद आई. गजानन महाराज की जय.